जाफराबादचे तहसीलदार साहेब व उपविभागीय अधिकारी भोकरदन यांनी आम्हाला बंदोबस्त घेऊन रस्ता खुला करून दिलेला असताना गैरअर्जदारांनी डबल तोच रस्ता अडवला आहे व त्यांच्यावर कारवाई सुद्धा झालेली आहे. पण त्या कारवाईचा त्यांच्यावर काहीच फरक पडू नाही राहिला. ते वारंवार आम्हाला जीव मारण्याचे धमके देऊ राहिले की या रस्त्यानं गेले तर तुमचे तंगडे नाही तर हातपाय नाही तर एखाद्याचं कान करीन असे धमके देऊ राहिले. आम्ही वारंवार तहसीलदार साहेबाला अर्ज केले की बाबा आम्हाला डबल एकदा तुम्ही बंदोबस्तमध्ये रस्ता मोकळा करून द्या. तर मोकळा करून त्या तहसीलदार मॅडमनं जिल्हाधिकारी साहेबाला असा अहवाल पाठवला की घटनास्थळी जाऊन आता सध्या रस्ता मोकळा करायला घटनास्थळी जर मंडळाधिकारी तलाठी गेले व त्या ठिकाणी पीक पेरलेले असं सांगितले. व तर माझं एवढंच म्हणणं आहे तर तहसीलदार मॅडमनं मंडळाधिकारी तलाठीला ऑफिसमध्ये बोलून सगळे इकडं खोटे सांगितले की पीक रस्त्यामध्ये शेतकऱ्याचं नुकसान होईल, पीक पेरलेलं आहे. तुम्ही जाफराबाद पोलीस निरीक्षकांचं नाव टाकलेलं आहे, त्यांनी काय तक्रार वगैरे केली का? हो, तक्रार केलेली. आम्ही तक्रार केली, त्यांच्यावर गुन्हे दाखल होईल. त्या गुन्ह्याला ते काही जुमानत नाही. किती दिवसापासून तुम्ही जालना जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसलात? आम्ही 26/8/2024 पासून म्हणजे जेमतेम आज तिसरा दिवस आहे. व जिल्हाधिकारी कार्यालयाचे कोणी कर्मचारी अधिकारी आले होते का? त्या जिल्हाधिकाऱ्याचे कर्मचारी आले ते आमच्याकडं. ते म्हणे व तहसीलदार मॅडमनं असा अहवाल पाठवला की तुमचा रस्ता बंदोबस्तमध्ये मोकळा करून दिलेला आहे, पण आता आम्ही डबल जो बंदोबस्तमध्ये मोकळा करू शकत नाही. तर आमचं एवढंच म्हणणं आहे, तुम्ही बंदोबस्तमध्ये मोकळा करू शकत नाही तर मग पोलिसांकडे गेलं. पोलीस म्हणते की तहसीलदार मॅडमचं काम आहे, तहसीलदार म्हणतो की पोलीसचं काम आहे. आम्हाला दोन्ही बी टाळाटाळ करू राहिले. आजचा कितवा दिवस आहे तुमचा उपोषण? आजचा तिसरा दिवस आहे. काय नाव आपले? रामेश्वर संपत जाधव.